हॅलो मित्रांनो, कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही सर्वजण चांगल्याच असाल. तर आम्ही सर्व फॅमिली मिळून शेगावला जात आहे. तुम्ही पाहू शकता शेगावला गजानन बाबाचा मंदिर आहे. तिथं दर्शनासाठी आम्ही सर्वजण चाललेलो आहोत. आमची पूर्ण फॅमिली आहे. आम्ही सर्वजण मोठी कार करून जात आहोत. तुम्ही पाहू शकता हे नांदेडवरून आम्ही जात आहोत गावाला. हे बघा आम्ही सर्व काही मी घेतलेलं आहे. मॉल वगैरे, किसान मॉल. आम्ही सर्वजण जात आहोत. तुम्ही बघा माझी आत्तू, मी, मोठी मम्मी, पप्पा, बाबा. हे पाहू शकता हे मागे सर्वजण बसलेले आहेत. मम्मी, पप्पा, भाऊ, बहीण. पाहू शकता तुम्ही मागच्या याच्यावर गादी वगैरे टाकली होती. हे बघा आमची सर्व फॅमिली, आम्ही फोटो काढलेली वगैरे आहेत तिथे. आणि हे बघा आम्ही पोहोचलोच इथं. मी मधला नाही व्हिडिओ घेतला कारण सगळेजण खूप थकले होते आणि एन्जॉयमध्येच होते. तुम्ही पाहू शकता आम्ही तिथं एक म्हणजे रूम बुक केले होते. तर तिथे रूम बुक केल्यानं असं होतं, त्यांच्या तिथेच रूम बुक केली होती आम्ही. तुम्ही पाहू शकता इतके जण आम्ही गेलो होतो तिथे. बघू शकता तुम्ही. हे बघा आमच्या रूमचं नाव 4B होतं, बिल्डिंगचं नाव. तर आम्ही सर्वजण जात होतो. आम्ही तसं तर खूप जण होतो म्हणून आम्ही 2 रूम केल्या होत्या. तुम्ही पाहू शकता मधामधून इतकं छान आणि स्वच्छ होतं. खूप स्वच्छ होतं तिथे. जरासं पण गदळ नव्हतं काही पण. आणि असं खूप शांत होतं. तुम्ही पाहू शकता इथे एकच लिफ्ट चालू होती, दुसरी लिफ्ट बंदच होती. काय की एका लिफ्टमध्ये आता कसं जाणार होतं की. हे पाहू शकता तुम्ही वरून कसं दिसत आहे ते. हे बघा आमची तिकडं थोडं दूर रूम होती, त्याच्यामुळं आम्ही चालत जावं लागलं. हे बघा किती मोठे मोठे बिल्डिंग्स आहे. आणि खालचा व्ह्यू बघू शकता तुम्ही किती छान केलेला आहे. पाहू शकता. हे पहा. हे बघा आम्ही तिकडं त्या समोर तिथं रूम आहेत आमचे. आम्ही तसं 2 रूम केल्या होत्या. हे इकडे बाजूची एक आणि ती समोरची एक, 2 रूम केल्या होत्या. तुम्ही पाहू शकता. हे बघा आता हे नेक्स्ट व्हिडिओ मी डबल करत आहे पहिलेपासून रूमचा. तुम्ही पाहू शकता. हे बघा आम्ही रूममध्ये आलो आहोत. तुम्ही पाहू शकता. हे बघा आलोत आम्ही रूममध्ये सर्वजण. आता आल्यामुळं थोडं म्हणजे गिचड झालं होतं. आता मध्ये सगळेजण गेल्या पहिले शांत बसले. खूप थकले होते ना, रात्रीचे 1 वाजले होते. 1 वाजता आम्ही इथे पोहोचलो कारण आम्ही रात्रीच निघालो होतो ना घरून पण. हे पाहू शकता तुम्ही बाहेरून आता व्हिडिओ केलेला आहे, बाहेरचा व्हिडिओ. आता ही आमची पहिली रूम. तर माझी मोठी मम्मी, पप्पा, बहीण, भाऊ, बाबा इतके जण या रूममध्ये होते. पाहू शकता तुम्ही. रूम छान होत्या. 4-4च बेड होते तसं. आणि ही आमची रूम. आम्ही सर्वजण आणि माझी आत्तू इतके जण होते. हे पाहू शकता. स्वच्छ होत्या रूमा पूर्ण असं एकदम पॉश. हे बघा माझी बहीण किती थकली बिचारी, झोपी गेली. हे बघा सर्वजण थकले होते. आणि हे सकाळी उठल्यानंतर लवकर आंघोळ केली आणि निघालो होतो. हे बघू शकता की सकाळी किती छान दिसत आहे. हे बघा खालचं. तर आम्ही उठून गेले होते. हे बघा आम्ही सर्वजण आता चाललो आहोत जेवण करायला, कारण तिथे त्यांच्याकडूनच भेटते जेवायला, पण जे आपल्याला टोकन घ्यावं लागते ते पैशाने घेतल्याच्या नंतर आपल्याला जेवायला भेटते. तर आम्ही तिकडे जात होतो मधामध्ये. पाहू शकता तुम्ही. जेवण वगैरे करायला खूप दूर इतकं चालावं लागलं होतं. बापरे, खूप दूर चालायला लागलं. प्रसादालय हे त्यांचे ते म्हणजे तिथे जेवतात, त्याचं मिनिंग म्हणजे तिथे जेवायला वगैरे भेटते. हे पाहू शकता तुम्ही. हे बघा तिथे कसं दिसत आहे ते व्ह्यू. छान होतं इथं पण. हे बघा. आणि तिथं असं कोणीच नाही की काही तुम्हाला वाईट बोलत. सर्वजण माऊली म्हणूनच तुम्हाला बोलतात. हे पाहू शकता. आमचं जेवण वगैरे झालं होतं. जेवण झाल्याच्या नंतर आम्ही व्हिडिओ केला होता कारण खूप भूक लागली होती. सगळेजण जेवण करायलाच बसले होते अगोदर. मग आम्ही निघालो वापस घरी जायला, म्हणजे रूमवर जाण्यासाठी. कारण रूमवरती कपडे होते ना, तर ते कपडे घेऊन आम्हाला जायचं होतं देवाला. कारण तिथं एक गौमुख कुंड आहे, तिथं स्नान वगैरे करतात, एकदा डुबकी वगैरे मारतात ना, त्याच्यामुळं अजून कपडे घ्यायसाठी गेलो होतो आम्ही. तुम्ही पाहू शकता. ही माझी बहीण बघा, तिचा चेहरा येत नव्हता म्हणून मी हातात घेऊन दाखवलं. हे बघा आम्हाला इथं इतक्या सारे कार वगैरे होते. आमच्या कारची कन्फ्युजन होऊ लागली की आमची आहे कोणती. तुम्ही पाहू शकता.
हे बघा, आम्ही इकडं जावं काही कळत नव्हतं. सगळ्या म्हणजे जास्त करून सारख्या दिसू लागल्या होत्या ना, त्याच्यामुळं इथं नेहमी गर्दी असते. तुम्ही पाहू शकता किती गर्दी आहे. ते खूप काही गर्दी होती. इथं नाही आहे म्हणजे देवापाशी रात्री होती इथं गर्दी, आता नाही तेवढी काही, कारण आम्ही थोडंसं उशिरा निघालो होतो. हे बघू शकता माझे बाबा समोर थांबून आहेत. आम्हाला बोलू लागले होते बाबा की इकडे या म्हणून. पाहू शकता, हे बघा मस्त होतं तिथे यार सगळीकडे. हे बघा झाडं वगैरे किती छान छान होती तिथं बसायला. हे बघा इथं बटरफ्लाय इतकी मस्त उडू लागली. माझी बहीण त्याला पकडू लागली होती बटरफ्लायला. पाहू शकता किती मस्त बटरफ्लाय आहे ना. चला मग आता आम्ही निघालोत सगळे दर्शनासाठी. पाहू शकता तुम्ही आता इथं सगळेजण वापिस तिकडे चालले. आलोत आम्ही मंदिरामध्ये. हे पायऱ्या इतक्या चढायच्या होत्या की काय सांगा, खूप पायऱ्या चढायच्या होत्या. मग चढून अजून मधामध्ये आलोत. तुम्ही पाहू शकता असं मधामध्ये पण छान होतं. आणि मधात खूप चालायचं होतं, म्हणजे असं मधामध्ये इतकं मोठं होतं. आता याच्या मधात तर अजून खूप मोठं आहे माहिती आहे. बघा तुम्ही व्हिडिओमध्ये चालत राहा असंच. हे बघा इथं म्हणजे छान आहे, तसं तर खूप छान आहे. मंदिराकडे जाण्यासाठी हे रस्ता तुम्ही पाहू शकता, एकदम मस्त आहे. हे बघा माझी मम्मी मागे चालत आहे हळूहळू. मी समोर गेले, माझी बहिणीनं व्हिडिओ पकडला होता. हे बघा ते इथं ना घेण्यासाठी सामान खूप काही होतं लहान लेकरासाठी आणि आमच्यासाठी पण होतं. बघू पहिले बाबा मम्मी पप्पा म्हणले दर्शन घेऊन येऊत मग घेता येते, कारण दर्शन अगोदर करून बाजूला हो ना, कारण दर्शनासाठी ना खूप मोठी लाईन राहते असं पप्पा म्हणत होते. ते काय खरं ते बघू काय म्हणत होते ते पाहू शकता तुम्ही. इथं गजरे वगैरे 10 रुपयालाच देऊ लागले होते, गजरा एक मोठा. पण आम्ही नाही घेतला, कारण कोणीच जास्त जीन्स टॉपच घातलं होतं ना जास्त करून सगळ्यांनी, म्हणून नाही घेतला. हे बघू शकता सगळेजण कसे चालत आहेत. आणि हे बघा इथं मिठाया वगैरे प्रसाद खूप काय होतं. प्रसाद आम्ही घेतला होता प्रसाद घेतला आणि समोर चालायला लागलोत. मग पाहू शकता तुम्ही सगळेजण. हे बघा मंदिराचा मोठा गेट इकडला, या गेटमधून जायचं आणि या गेटमधून मधात गेल्यानं अजून मोठं गेट येते. हे पाहू शकता तुम्ही. इकडं प्रेस वगैरे चेकिंग करून घेतली आणि सगळेजण समोर चालू लागले. मी आणि माझी आत्या आम्ही सोबत होतो, मम्मी पप्पा सोबत होते. म्हणजे सोबत चालू लागलो, कारण आता मधामध्ये खूप गर्दी आहे तुम्ही पाहू शकता. बघा तर तुम्ही समोर अशी गर्दी आहे ना, खूप गर्दी आहे. मी आता बघा मधामध्ये गेल्यानं कशी गर्दी होती ते. असं लाईनीमध्ये सुद्धा दर्शनासाठी 1 घंटा थांबावं लागलं आम्हाला माहिती आहे का. हां खूप गर्दी आहे. हे बघा मेन गेट देवाच्या मंदिराचा, म्हणजे इथून बाहेर येतो आपण. अजून जर त्यांच्या मधामध्ये जायचं असेल ना मंदिराच्या, इकडून बाहेरून फिरून जावं लागतं तुम्हाला, त्याच्यामुळं. हे पाहू शकता. हे बघा आता इथून जायचं इकडं. आता हे चप्पल काढायचे होते आम्हाला, ते चप्पल काढायसाठी इथं जावं लागते. पण जिथे आपल्या चप्पल जे सगळे आहेत ना ते एका जागेवर ठेवतात आणि आपल्याला टोकन देतात. त्या नंबर आपल्यासोबत ठेवायचा, तो नंबर फोटो काढून, आणि ते फोटो काढून जवळ ठेवायचा आणि वापस आल्याच्यानंतर ते फोटो दाखवून वापस घ्यायचे. तुम्ही पाहू शकता. आम्ही जात होतो ते माझी मोठी मम्मी पप्पा तिकडं दुसरीकडे होते, आम्ही दुसरीकडे होतो. मग आम्ही त्यांना शोधलं आणि शोधल्याच्या नंतर त्यांच्या जवळ गेले. पाहू शकता. हे बघा चप्पल काढली, सगळ्यांनी काढलेले आहेत चप्पल्स आणि चाललो आता मग आम्ही मंदिराच्या तिकडे मधामध्ये. हे बघा इथे पाणी वगैरे पिण्यासाठी होतं, तर तिथं पाणी नाही पिलं आम्ही हातपाय धुतले. तिथे पाहू शकता आम्ही तिथे हातपाय धुतले, कारण तिथं बाहेर खूप गरम होता. हातपाय धुतले आणि चालायला लागलो, पाहू शकता तुम्ही. मग आम्ही निघालो दर्शनासाठी. तर इथं पहिले काहीतरी बाबा सांगू लागले होते. मग सांगणं झाल्याच्या नंतर आम्ही सर्वजण जाऊ लागलो दर्शनाला. तर इथे एक छोटंसं मंदिर आहे, हे बघा तुम्ही पाहू शकता.
तर तिथे ते महादेवचं मंदिर होतं, तुम्ही बघू शकता, मस्त होतं. हे बघा, तर तिथं पाया पडले आम्ही आणि पाया पडल्याच्या नंतर आम्ही निघालो जाण्यासाठी समोर. बघा तुम्ही, इथून मग जाऊ लागले होते आम्ही मंदिरासाठी. हे बघा मित्रांनो, तुम्ही पाहू शकता की थांबू थांबू जात होतो आम्ही, कारण पायऱ्या ते इतक्या चढायच्या होत्या मित्रांनो. तिथं तुम्ही ना चलून चलून असं पूर्ण थकून जाशाल माहिती. हे पहा कशी गर्दी आहे, बघितलं तुम्ही, इतकी गर्दी होती बापरे. इथे काहीच नाही लाईन, अजून मागे तर खूप मोठी रांग होती, खूप मोठी. हे बघा, आता आम्हालाच कळणार चालले कधी दर्शनाला आमचा नंबर लागते की कधी नाही की. हे बघा, अजून चढून चढून इतकं गोल फिरून फिरून जायसाठी आहे मंदिरामध्ये. असं गोल फिरून फिरून खूप चालायचं आहे याच्यामध्ये, काय माहिती नाही, पण असं गोल फिरून येलेलं आहे दर्शनासाठी. पण चालण्यासाठी मजा येत होती, कारण देवाचे दर्शन करायचे म्हणल्यानं मनामध्ये इच्छा किती असो, किती पण चालू शकतो ना. त्याच्यामुळं हे पहा, खूप चालले आम्ही. ते घरी आल्यानंतर पाय दुखू लागले, इतकंच चाललो होतं आम्ही तिथं. पाहू शकता तुम्ही कसं, हे बघा किती मोठ्या मोठ्या रांगा आहेत ते इथं. हे बघा आहेत ना, मी आणि माझी आतू सोबत चालत होतो. हे पाहू शकता तुम्ही. हे बघा, आम्ही रांगेमध्ये थांबलेलो आहोत. तर रांगेमध्ये थांबून आम्ही समोर होतो. हे बघा, मी इथं समोर, माझे बाबा एकदम समोर होते, मोठे पप्पा, दीदी, मी, आत्या, सगळेजण थांबून होतो. पाहू शकता तुम्ही. माझी मम्मी आणि ताई, तिच्याजवळ फोन होता, तर ती दाखवू लागली होती सर्व काही. तिनंच व्हिडिओ केलाय, मी काय केला, तिनं काय केला, थोडा तुम्ही पाहू शकता. इथून आम्ही मंदिर दाखवत होतो, पण इथून दिसत नव्हतं म्हणून थोडं समोर चालल्याच्या नंतर हे पाहू शकता मंदिर. हे पहा मित्रांनो, मंदिर तुम्ही पाहिलं असेल बाहेरून, तर अजून मधामधून पण छान आहे मंदिर. तुम्ही बघा नंतर मधामध्ये गेल्याच्या नंतर, कारण अजून आम्ही पण मंदिर नाही ना बघितलं, पण असं बाहेरून बघू शकता तुम्ही, म्हणजे असं छान दिसू लागलं होतं. हे बघा, आलो तर आम्ही मंदिरावरून इकडं दुसरीकडे. सॉरी मित्रांनो, मधला व्हिडिओ नाही केला मी, कारण तिथं फोन यूजच करू देत नव्हते, फोन वापरू देत नव्हते, कारण फोटो वगैरे काढू लागले ना तेव्हा काढू देणार चालते. आणि ते एक गोमुख कुंडामध्ये पण आम्ही गेलो होतो, तिथं पण आम्हाला मोबाईलचा यूज नाही करू दिला. हे बघा, आम्ही तिथं स्नान वगैरे करून डुबकी मारून आलोत. कपडे सर्वांनी चेंज केले होते, मी पण चेंज केले, तुम्ही बघू शकता, मम्मीनं सगळ्यांनी. तर आम्ही इकडं दुसरीकडं आलो होतो, गोमुख कुंडकड. ते मला माहिती नव्हतं इथं तेवढं म्हणतात काय, पण हे बघा पाहू शकता तुम्ही, इथं महादेवची मूर्ती वगैरे होती, महादेवची पिंड वगैरे होत्या इथं. हे पाहू शकता, तिथं महादेवची मूर्ती येते बघा. तुळशीचं झाड वगैरे होतं अजून तिथं, मस्त होतं इथं पण. हे बघा, महादेव होते इथं, पाहू शकता तुम्ही. महादेवची मूर्ती पहा तिथे किती मोठी आहे, मी थांबून बघू लागले होते ते बघा. आणि इथं तुळशीचं झाड पण होतं, इथं पण छान होतं, तुम्ही पाहू शकता मित्रांनो, छान होतं ते बघा. मी पण पाहू लागले होते, पाहू शकता. इथं अजून एक मंदिर होतं छोटंसं, महादेवचंच होतं ते बघा. महादेवची मूर्ती मित्रांनो तिकडं आहे, माझ्या बहिणीने ते घेतली नाही, कारण फोन यूज करू देत नव्हते इथं, पण तरी पण घेतला तिनं एवढा व्हिडिओ, पाहू शकता. तर मित्रांनो तुम्ही पण जाऊन बघा, शेगावला जाऊन बघा मित्रांनो तुम्ही पण. तिथं छान आहे सर्व काही. व्हिडिओमध्ये मी दाखवलं नाही, कारण ते फोन यूज करू देत नव्हते तिथे.
म्हणून व्हिडिओमध्ये काय दाखवलं नाही मी. पण तुम्ही नक्की जाऊन बघा शेगावला कसं आहे ते. आणि माझ्या व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट नक्कीच करा की तुम्हाला कसं वाटलं ते शेगाव. ओके, बाय.